नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा काठावर असलेल्या सावऱ्या दिगर या गावाच्या सरपंचाचा अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार जो तो समोर आला आहे। आपल्यासोबत सरपंच आहेत, जाणून घेऊयात काय नेमका प्रकार आपल्यासोबत घडला होता, कशा प्रकारे आपलं अपहरण झालं होतं। मी दडगावला बाजारासाठी आलो होतो आणि माझे काही शासकीय कामाचे सुद्धा कामं होते, त्या कामासाठी मी आलो होतो। तेथून घरी जात असताना मला बळजबरीने सांगली जिल्ह्यातील जे लोक आले होते ते बळजबरीने उचलून घेऊन गेले। दडगावपासून 800 किलोमीटर दूर असलेल्या सांगली जिल्ह्यातील येडपाणी म्हणून गाव आहे, तिथे घेऊन गेले। तेथे जाऊन मला गायगठ्यात डांबून ठेवण्यात आलं आणि मग त्यांच्याकडनं मी मोबाईल घेतला। मोबाईल घेऊन माझ्या घरच्यांना, भाऊ आणि वडिलांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मला सांगली जिल्ह्यात येडपाणी गाव आहे, तिथे डांबून ठेवण्यात आलं आहे, बळजबरी माझं अपहरण झालेलं आहे असं मी त्यांना सांगण्यात आलं। तेव्हा माझ्या वडिला आणि भाऊने यांनी आदिवासी जनजागृती टीमला व सामाजिक कार्यकर्ते सुभाष अप्पा यांना कळवलं। तेव्हा त्यांनी दडगाववरून लगेच पोलिसांना कंप्लेंट केलं आणि माझ्यापर्यंत पोहोचले। ते सांगली जिल्ह्यात येडपाणी येथे माझ्यापर्यंत पोहोचले। मग पोलिस पण होते सोबत का, काय नेमका कशा प्रकारे आपली सुटका झाली? दडगावचे पोलीस सुद्धा होते 2 आणि आदिवासी जनजागृतीची टीम होती, सामाजिक कार्यकर्ते सुभाष अप्पा होते। त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचले आणि मला सोडवून आणण्यासाठी यश मिळवून दिलं। त्याने काय दोषींवर काय कारवाई होईल असं वाटतं आपल्याला? जे मला बळजबरीने उचलून घेऊन गेले, अपहरण करण्यात आलं माझं, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे। नक्कीच गावगाडा सांभाळणाऱ्या सरपंचाचं अपहरण होणं ही खरं तर सातपुड्यासाठी खूप धक्कादायक अशी घटना आहे। नेमका अशा घटना ज्या आहेत त्या पहिल्यांदा ज्या भागामध्ये घडत असल्यामुळे एका सरपंचाला थेट उचलून त्याला डांबण्यात आलं, त्याला मारहाण करण्यात आली। मजुरीचा सगळा हा प्रकरणातून हा सगळा प्रकार झाला आहे। नुकत्याच आदिवासी जनजागृती आणि त्यांच्या सहकार्यांनी थेट सांगलीला जाऊन त्यातून त्या सरपंचाची सुटका जी ती सुखरूपपणे करण्यात आलेली आहे। दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईल अशी मागणी जी त्यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।